तर चला वेळ घेऊ नका मनोज, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. कैलासवासी सुनील माने स्मृती चषक 2025 हा थरार आपण बघतोय आणि इथून ते आपल्याला सोडून गेल्यात. आपल्याला जरूर पाहायला मिळतात ते आपल्यातून निघून गेल्यात. पहिला बॉल, गेम ऑन, लेग्स प्ले. पहिलाच बॉल वरती बॅटची गडा, चेंडू निघून जाते गोष्टी क्षेत्रामध्ये. मिळेल एक सिंगल. सिंगल डबल नाही नक्कीच या मॅच मध्ये बघायला गेलं तर धावा करायच्या आहेत. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. बघायला गेलं तर मनोज बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. पहिल्या मॅच मध्ये बघितलं 10 बॉल 39 धावा बनवल्या दीपक सर बॅटिंग करत असताना बाबूने, आणि इथून बाबूला तशीच बॅटिंग करावी लागेल मॅच मध्ये. हा बॉल देखील मोठा फटका काय असा होता, मोठ्या फटक्यांपासून बघायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल इथून मीडिया बोटा इजा मनोजच्या झालेली इथून महिजनाच्या आतमध्ये बॅटिंग बॉलिंग आपल्या टीम साठी करतोय त्याला माहिती आहे. इथून संघ एक ट्रॉफी आपण मिळवली आणि इथून अजून मॅच संपली नाही. आज मी मगाशीच उल्लेख केला अ गटामधून कोणता संघ बाजी मारणार या स्पर्धेमध्ये, कोणता संघ जाणार आहे नक्कीच बघणार आहोत आपण. गोलंदाज तयार, मनोज बॉलिंग मार्क वरती. हा बॉल जास्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा पण आमच्यापर्यंत कळतात. हा वाईट बॉल. वेलकम अगी, तुमचं देखील स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये जरूर दिसतील एक चांगला गोलंदाज टीम अमृतचा. चांगला संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स वर्तवाडी आयोजित कैलासवासी सुनील माने आपल्याला जरूर पाहायला मिळतात. हा बॉल अडवला, फेकी करेपर्यंत बघतो आपल्याला जरूर मिळाले फक्त एक सिंगल. सिंगल डबलने नक्की धावा मैदानाच्या आतमध्ये होणार नाही, कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आहे आणि बॅटिंग घेतली तर आता इथून धावा बनवाव्या लागतील बापूला, कारण मागच्या मॅच मध्ये चांगलं गिरी राहिलंय आणि इथून टॉस त्यांनी जिंकला आणि बॅटिंग आहे ती मात्र टीम मोरे 11 मानेची वाडी या संघाची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, मोठ्या फटक्यांपासून वंचित. हा बॉल देखील निघून जातोय, डोळ्याची पापणी लवते की लवतंय, चेंडू निघून गेलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॉल झाले 4, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावा फलकावरती फक्त आणि फक्त 4च. चांगला खेळ नक्कीच करतोय मैदानाच्या आतमध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी. आणि आज ज्योतिबाचा वार, देवाचा वार, आणि नक्कीच तोच संघ त्याच्या नावानं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल मात्र आता थांबणार नाहीये. मियाला स्लॉट मध्ये पाठवला, प्लॉट मध्ये निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. इट इज द कमीतील धावा 6 दिले उत्तर षटकारानं आणि धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकल्या ते 10च्या घरामध्ये. बॉल झाले 5, 1 to go. शेवटचा हा बॉल असणारा हे क्रिकेट आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. टीम अमृत संघ पूर्ण संघ तयार आहे. मागच्या हप्त्यामध्ये मॅच होती मात्र थोडेसे लेट झाले, तर या मॅच मध्ये आता चांगलं क्रिकेट दाखवायचं. इथून मनोज वरती चढवला हल्ला. पहिलेचे 4 बॉल अतिशय चांगले आले. पुन्हा एकदा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल जास्त आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा, वाईट दोन्ही हात खुल्ले. डिसिजन लास्ट असणार आहे, हे मान्य करावा लागेल. पंचांचा डिसिजन लास्ट आहे, कोणी देखील वादावाद करायचा नाहीये. चला सेलिब्रेशन सजवा लगेचच. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 11 स्कोर बोर्ड 11 धावा. अजूनही या मॅच मध्ये 1 बॉलचा काही शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आपल्याला पाहायला मिळतं. धावा येणं फार गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड. हा बॉल देखील जातोय खडूस आहे वाक्याच्या बाहेर. चेंडूला खूप वाटचा येईल षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकली आहे. ती 17 धावा पूर्णपणे थांबवल्या होत्या, मात्र आता मात्र थांबणार नाहीये बापू, कारण मागच्या मॅच मध्ये 10 बॉल 39 आणि आता मात्र आतापर्यंत बॉल केले फर्स्ट 5 आणि 5 मध्ये धावा बनवल्या. वैयक्तिक 14 एक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं
धावा बनवायच्या होत्या 43-43. आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा 17 खर्च केल्या मनोजने. पहिलेचे 4 बॉल अतिशय चांगले आले आणि नंतरच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. आता खडूस दुसऱ्या षटकामध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये फक्त 3 धावा खर्च, आता किती खर्च करणार? 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आपण जरूर बघतोय. वेलकम उपसचिव दीपकजी जगताप, तुमचं देखील स्वागत. उर्फ केबी. एक फार अशी मेहनत स्पर्धेसाठी असते. कायम हा व्यक्ती नक्कीच झटत असतो आणि सर्वच विकास बने झाले. आमचे सचिन पाटील फार अशी मेहनत असते आणि इथून झेलखाली क्षेत्ररक्षक झेल घ्यायचा होता, झेल पकडता आला नाहीये. इथून जिथे होती 1 तिथे मिळाल्या 2 आणि इथे मात्र तिसरी देखील येते की काय? हो हो, चुकीला माफी नाही आहे. जिथे फक्त 1च धाव होती तिथे 2 धावा एक्स्ट्रा गेल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 3 पुढे सरकल्या. त्या 20-20 या आकड्यावरती बघायला मिळतात. 11 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. मगाशी 3 धावा 6 बॉल मध्ये खर्च केल्या, आता मात्र एका चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज आपण बघतोय खडूस. 5 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. सेकंडला विजय आपण जरूर बघतोय. धावा येणं फार गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट देखील राहिलं. दोघांनी देखील एक मॅच जिंकले. नेक्स्ट मॅच कोकीसरे आणि अमरक या दोघांमध्ये होणार आहे. त्यानंतर अटोली देखील संघ बघायला मिळेल आज अ गटात आहे आणि त्यांच्यावर फाईट करणारा संघ अमरुडे या दोघांमध्ये होणार आहे. आजच्या दिवसातले अ गटातल्या मॅच कोणता संघ वरती येईल? हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत कळवतात. धावा येणं फार गरजेचं. आपण बघायला गेलं तर धावा इथून बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. धावा येणं फार गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज असतो यार. हा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक जातोय. इथून झेल ड्रॉप. पहा क्रिकेटमध्ये झेलला फार इम्पॉर्टंट आहे आणि झेल इथून ड्रॉप केला आणि तिथून एक सिंगल. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्वाचं आहे. दीपकचं सांगायला गेलं तर एका धावेने संघ परास्त झाला. जिथे कंपल्सरी चेसिंग तिथे थोडंसं अवघड होऊन जातं आणि इथून स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग जरूर आहे आणि इथून काय घडेल आपण जरूर बघणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज असतो यार खडूस. हा बॉल विजयच्या बॅट मधून मनोज आहे. प्रयत्न चांगला राहिला, मात्र धावा कितपत असणार आहेत हे आपण बघणार आहोत. पहा हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आपण नक्कीच बघत असतो. जिथे होत्या 6 तिथे फक्त मिळाले 1. हे क्रिकेट आहे. इथून या मॅच मध्ये बघितलं अतिशय चांगला प्रयत्न आणि इथून या प्रयत्नाला यशस्वी देखील राहिला. तो मात्र मनोज बॉल अडवला, पूर्णपणे आपलं शरीर तिथे झुकवलं आणि चेंडूला थांबवलाय. अतिशय चांगलं क्रिकेट आता मनोजच्या माध्यमातून आपण बघत असतो. फिल्डिंग देखील तितकीच चांगली, बॅटिंग गोलंदाजी देखील तितकीच चांगली. हा बॉल जास्तच खराब आहे. नो नो वरती येईल 1 धाव. इथून टोटल धावा मिळतील 2. आता फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू आहे. संधीचं सोनं कंपल्सरी असेल आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल या बॉल वरती फ्री हिट देखील असेल. इथून धावफलकावरती बघायला मिळतील पूर्णपणे धावसंख्या धावफलकावरती 25. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. धावा येणं फार गरजेचं आहे. .25 आणि स्कोर बोर्ड 25 धावा. इथून धावा येणं फार गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार खडूस. हा बॉल जाईल की काय बॉर्डर लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक मनोज त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मिळतील धावा 4.
इमाच आता मात्र आपल्या धावसंख्या धावफलकावरती 29-29. खराब गोलंदाजी खडूसची राहिली या मॅच मध्ये. हा बॉल वाईट टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर आला. बनसांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. वाईट बॉल आहे. 30 धावा धावफलकावरती. बॉल आतापर्यंत झाली 4 धावा खर्च केल्या. आतापर्यंत बघायला गेलं तर त्या मात्र 8 10 13 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पहिल्या मॅच मध्ये फक्त 3. आता मात्र या मॅच मध्ये बॉल शिल्लक असतील 2. यॉर्कर चेंडू टाकला होता मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र प्रयत्न खराब पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप कुणाची केली आहे तर बापूची केली आहे. इथून झेल घेणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 6 बॉल देखील शिल्लक असतील आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र अजून 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 32-32. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. झेल ड्रॉप. आता झेल ड्रॉप झालाय कोणाचा तर बापूचा. धावा येणं फार गरजेचं आहे आणि आक्रमकता करतो नक्कीच. धावा बनवतो मॅच मध्ये आणि इथून 1 to go शेवटचा बॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या टीम अमरक आणि कोकीसरी दोन्ही टीमचे कॅप्टन. हा बॉल टफा पडल्यानंतर 12 बॉलचा खेळ झाला. अजूनही इथून या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये कितपत धावा येणार आपण नक्कीच बघणार आहोत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 6 बॉल मध्ये धावसंख्या धावफलकावरती 12 बॉल 32 धावा 32. असं वाटलं की पहिल्या मॅच मध्ये धावा येणार नाहीयेत की काय. पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे आपण बघितलं थोडस जड झालं होतं 4 बॉल मध्ये. त्यानंतर आक्रमकता केली आणि आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक ज्या नीतीनं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. आता गोलंदाजी कशी होईल कारण एक चांगला संघ मोरे 11 मानेची वाडी सारखा त्यांच्यासोबत फाईट करताना आपण बघतोय. आता इथून या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच टॉस जय दादा उपस्थित आहेत टीम अमरकचे. टीम कोकीसर लक्षात घ्या उपस्थित असेल तर टॉस साठी लगेचच यायचं हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण बघतोय एक सिंगल जरूर मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 3रं षटक मार्गस्थ. पहिल्या बॉल वरती 1 सिंगल 33 आणि स्कोर बोर्ड 33 धावा. मागच्या मॅच मध्ये 43 धावा नक्कीच 12 बॉल मध्ये चेस देखील केला. टीम मोरे 11 मानेची वाडी संघानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. आज बाजी मारणार का अजून सांगू शकत नाही. अजून 2-3 संघ बाकी आहेत. कोणता संघ बाजी मारेल क्रिकेट आहे काही देखील होऊ शकतं. आणि आपण बघतो अतिशय चांगलं संयोजन जय भवानी स्पोर्ट्स वर्पेवाडी आयोजित कैलासवासी सुनील माने स्मृतिचषक 2025. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. हा बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक ड्रॉप पहा. आतापर्यंत टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशीनं चुके भरपूर गेल्यात. चुक्या सुधाराव्या लागतील. झेल ड्रॉप केला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. झेल ड्रॉप केलाय. जालिंदर यांनी आपल्याला जरूर पाहायला मी तर झेल ड्रॉप केला. त्यांचा सुपुत्र इथे उपस्थित आहे. प्रत्येक मॅचला जरूर असतो. टीमचा पाठिंबा जरूर आहे आणि तो जरूर पाठीचा कणा जरी म्हटला ना टीमसाठी तरी हरकत नाहीये. इथून आलं की आपला स्टाईल उडवायचा होता सांगितलंय. थांब. इथून आतापर्यंत बघायला गेलं तर 12 बॉल मध्ये धावा फार आल्या. 3ऱ्या षटकामध्ये थोडाशा आपण बघायला गेलं तर धावा थांबल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावा धावफलकावरती 34 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट्स. 34 धावा धावफलकावरती. एखादा षटका येणं फार गरजेचं आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वेलकम केबी. सहर्ष स्वागत. दीपक जगताप तुमचं देखील सहर्ष
सहर्ष स्वागत आहे. तर पहा जे कोणाच्या फोर्स व्हीलर आहेत ते रिम्यूव्ह करा. लक्षात घ्या मॅच चालू आहे तर जबाबदारी नसेल. काच वगैरे फुटली तर जबाबदारी तुमची असेल हे लक्षात घ्या. मॅच चालू आहे. इथून या मॅच मध्ये हो हो काय फटका सजवला. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकारानं उत्तर दिलं. बिग 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 षटकार. इट इज द क ड क. मिळतील धावा 6 का फटकेबाजी. अतिशय सुरेख फटका निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काटा बदलला कोण बदलला. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 40 धावा. मी सांगितलं एखादा मोठा फटका येणं गरजेचं ऐकलं बापून आणि नक्कीच ठोकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 बॉल वैयक्तिक बघायला गेलं तर 26-26 वरती खेळतोय. जर हा खेळाडू आज ट्रॉफी मध्ये पोहोचला तर नक्कीच त्याच्या नावावरती देखील अजून चांगला असं क्रिकेट खेळावा लागेल मॅच मध्ये. हा बॉल फक्त दिशा दिली आहे. ओ जातोय की काय. प्रयत्न चांगला राहिला. क्षेत्ररक्षक आपण बघितलं खडूसला एक धाव कंप्लीट बा. तिथे मात्र झेल टिपला असता तर झेल देखील झाली असती. जर इथून या मॅच मध्ये आता बघायला गेलं तर पहा झेल ड्रॉप झाल्यानंतर धावा आल्या वेगानं आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 42 42 आणि 43 धाव्यांचं लक्ष इथून पार करायचं आहे. तर टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाला नेक्स्ट मॅचचा टॉस. टीम कोकेसरे टीमचे कॅप्टन या लगेच टीम अमरकचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शेवटचा कॉल मगाशीच सांगितलं होतं इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी. तर विनंती करतो आमच्या आयोजकांना की टॉस करायचा. या लगेच टॉस करा. दोन्ही टीमचा नेक्स्ट मॅच त्यांची बघायला आपण बघणार आहे. इथून या मॅच मध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर बनवायचे आहेत 43-43 धावा. इथून या मॅच मध्ये सलागिरी सिंगला पंचांचा आला आपल्यापर्यंत. सलामीची जोडी मैदानात 7 मध्ये पाठवायची. 43-43 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. टीम बॅटिंग करत असताना टीम नाटोशी संघाला तर दोन्ही टीमचे 12 मॅन इथे नक्कीच टीम मोरे 11 मानेचेवाडी संघाचे उपस्थित आहेत. तर टीम नाटोशीचे 12 मॅन इथे उपस्थित नाहीये लक्षात घ्या. असणं गरजेचं फायनलाइज केलं जाईल कंपल्सरी स्पर्धेचा नियम. आणि इथून
टीम नाटोशीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तो मात्र खेळाडू मनोज आणि ओमकारावरती जबाबदारी आहे आता, कारण धावा वार बनवायचे आहेत. 43 इथून 43 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाला. गोलंदाज विजय जो सलामीला येतो तोच गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी देखील पहिल्या षटकामध्ये आला. पॉवर प्लेचं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय, महत्वाचं षटक. या षटकामध्ये नक्कीच धावा येतात, धावा बनवायला लागतील टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाला. नेक्स्ट मॅचचा टॉस कोकेसरी टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी टीम अमरकला इन्व्हाइट केला. तर लक्षात घ्यायचं कोकेसरी टीम जशी मॅच संपेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल गॅप फार मोठी. धावा किती? फक्त मिळतील 2. गाडीला लागलाय. जर गाडीला लागून गेला असतील तर 2च मिळतील. जर गाडीच्या इथे असतील, गाडी लागून बाहेर गेला असेल तर 2च आहेत हे लक्षात घ्या आणि 2च धावा मिळतील. या धावा फक्त 2 आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सेकंडला फलंदाज ओमकार. ओमकारला चांगली फटकेबाजी करावी लागेल. विजयने पहिल्या मॅच मध्ये 19 धावा खर्च केल्या. फुल टॉस झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि चेंडू निघून जाईल की काय. मात्र पहा 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या 2 पुढे सरकले 4. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी. पहा ज्यांची 4 व्हीलर आहेत त्यांनी रिम्यूव्ह करायचा. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लक्षात घ्या. बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. मिळतील धावा 4. चला स्पीड अप घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच टीम कोकेसरी आणि अमरक या दोघांमध्ये होणार आहे. स्पीड अप घेणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील गॅप फार होती. मात्र क्षेत्ररक्षक पहा काय क्षेत्ररक्षण झालं. चालक चतुर चनक पहा अतिशय वेगानं आला बॉल. लगेचच अडवला आणि इथून मिळाले ती एकही धाव नाहीये. बॉल झाले आतापर्यंत 5. 1 टू गो. शेवटचा बॉल. पुढे बॅटने घेऊन काढला क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून या मॅच मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 30 धावांची गरज. मनोज आणि ओमकार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चित्र काही देखील होऊ शकतं. पलटवार होऊ शकतो. या मॅच मध्ये 12 बॉल 30 धावा हे षटक फार इम्पॉर्टंट आहे आणि या षटकामध्ये धावा थांबवणं फार गरजेचं आहे. 12 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. आपण जरूर बघतोय 4 व्हीलर रिम्यूव्ह करा. आमचा आवाज जर पोहोचत असेल ग्राउंड मधल्या ज्यांच्या 4 व्हीलर असतील त्या रिम्यूव्ह करायच्या आहेत. येणारे क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सरचे स्वागत.
माननीय सन्माननीय आदरणीय तुकारामजी कदम साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. या दादा तुमचं देखील वेलकम. जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी आयोजित कैलासवासी सुनील माने हे आपल्यातून निघून गेले, आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांच्याच नावाने हा संघ आणि स्पर्धा आपण जरूर बघतोय. चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. इथून आता मात्र या मॅच मध्ये प्रतीक वरती जबाबदारी आहे. प्रतीकला इथून गोलंदाजी चांगली करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 17. हा बॉल सुरेखा टफा पडल्यानंतर वेगानं चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल यष्टीरक्षक बापूला, कारण इथून बघायला गेलं तर एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. चेंडू थांबवायचा. इथून 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 17 18. इथून झाल्या धावफलकावरती लक्ष या मॅच मध्ये इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अजूनही करायचे 10 बॉल 25 धावांची गरज. 25. एखादा षटकाराला मॅच होऊ शकते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील सुरेख डोळ्याची पापणी लवते की लवते. चेंडू निघून जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. हा बॉल सुरेख आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक. या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत. त्यात 24 19 धावा धावफलकावरती आपण बघायला गेलं तर धावा येणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक झेल खाली टिपलाय की काय, मात्र झेल ड्रॉप आणि झेल ड्रॉप केलाय. चुकी केली आहे. साधा सोपा सरळ हातामधून टाकलाय. कारण इथून बघायला असं गेलं ना, ही झेल फार इम्पॉर्टंट होती. झेल घेतला असता 2 धावा वाचल्या असत्या. मात्र इथून जर मनोजनी चांगली बॅटिंग केली तर कुठेतरी झेल मात्र महागात पडणारी टीम मानेचेवाडी या संघाला अतिशय चांगलं क्रिकेट. नेक्स्ट मॅच टॉस झाला हे लक्षात घ्यायचं आहे आणि दोन्ही टीमने नक्कीच असं लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. टीम कोकेश्वरी टॉस विन इली टू फर्स्ट फील्ड आणि इन्व्हाइट केला ते अमरेकला बॅटिंग साठी. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा झेल, विशाल झेल खाली. प्रयत्न चुकीचा. जिथे होत्या पहा 2 तिथे गेलाय चौकार. नशिबाचा खेळ. झेल ड्रॉप वरतून 4 धावा देखील गेल्या. पहा आता कुठेतरी टेन्शन आलं असेल. झेल सोडलेला घाम फुटला असेल. कपाळाच्या वरती गेल्या असतील. ह्याचा झेल होऊ दे. नक्की झेल ड्रॉप केला. मगाशी आपण जरूर बघितलं ओमकार थोडासा टेन्शन मध्ये असेल. मी झेल ड्रॉप केलाय. इथून जबाबदारी आता माझ्यावरती आहे. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बॉल तयार. हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने उडाला. क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड फास्ट. पहा प्रयत्न. त्याला माहिती होतं वेगाने बॉल निघून जाईल. वेगाने आला होता मात्र चेंडू थांबवला आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. इथून 2. आता समीकरण राहिलंय या मॅच मध्ये 7 बॉल 6 बॉल आणि करायचे रन्स 16. पहा एखादा षटकार आला मॅचचा पूर्णपणे बदल होईल. काटा बदलेल, कोण बदलेल, मॅच मध्ये चेंजेस जरूर होतील. 6 बॉल रन्स करायचे आहेत. इथून 16. कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी, कोणता गोलंदाज? स्वतः कॅप्टन बापू आला. 6 बॉल मध्ये रन थांबवायचे आहेत. त्या मात्र 16 आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 16 थांबवायचे आहेत. जर इथून झेल आला असता तर 6 धावा दीपक सर थांबल्या असता. 1 चौकार आणि या लास्टच्या 2 धावा आणि कॅच सोडलेल्या 2 धावा. तब्बल 8 धावा या मॅच मध्ये थांबल्या असत्या. इथून धावा येणं फार गरजेचं आहे. मॅच मध्ये रन्स करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. पहिलाच बॉल थोडासा खराब. ओमकार जोपर्यंत आहे मगाशी सांगितलं मॅच मध्ये पलटवार दबाव निर्माण होतोय. आता 6 बॉल
15ची गरज. वाईट बॉल आला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचला. आता 6 बॉल 15 रन्स. नेक्स्ट मॅच लगेचच कोकीसरे टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं लक्षात घ्या. हा बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल खराब क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण करेल तर थोडस मागात पडेल. फेकी देखील चुकीची. पहा हे क्रिकेट असं खेळून चालणार नाहीये. असं खेळलात तर महागात पडेल. असं जर केलं तर थोडस कुठेतरी तुम्हाला अवघड जाईल. या मॅच मध्ये आता बॉल 5 रन करायचे 13. एखादा मोठा फटका जणू काय चटका देऊन जाईल. मात्र इथून या मॅच मध्ये आता 5 बॉल रन्स करायचे आहेत. या मॅच मध्ये आमच्या बाजूला 2 12 मॅन आहे. एक सांगतोय डॉट, एक सांगतोय षटकार. आणि इथून हा बॉल सुरेख विजयला बॉल हातामध्ये ठेवायचा आहे. हे मोठा फटका मारायचा होता. आता समीकरण बदललं. या मॅच मध्ये 4 बॉल 12 कंपल्सरी करायचे. जसा पाहिजे तसा सामना झालाय. प्रेक्षकांना बघण्याजोगा सामना झालाय. ही मॅच कशी होईल? ही मॅच टीम मानेचीवाडी की टीम नाटोशी घेऊन जाईल? या मॅच मध्ये चित्र बदललंय. 4 बॉल 12 धाव्यांची गरज. पहा दबाव 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 आणि पूर्णपणे दबाव. विजयला बॉल थांबवायचा आहे. जणू वाईट आला पण चेंडू हातामध्ये ठेवायचा आहे. पूर्णपणे दबाव. या मॅच मध्ये 4 बॉल रन्स करायचे 10. चित्र बदलतंय. काटा बदलतोय. कोण बदललाय? घाम फुटलाय. झेल टिपला असता तर एवढ्या धावा आल्या नसत्या. हे क्रिकेट आहे. 4 बॉल 10 धावा. ओ चांगला बॉल, चांगला चेंडू आहे. इथून 3 बॉल रन्स करायच्या 10. एखादा चांगला बॉल थोडासा कुठेतरी अवघड करते टीम नाटोशीला. 3 बॉल रन्स करायच्या 10. एखादा मोठा फटका या चेंडूवरती आला तर मॅच फिरू शकते. ओ हा बॉल देखील सुरेख. 2 बॉल धावा करायच्या आहेत 10. ओमकार जोपर्यंत आहे तोपर्यंत काही देखील सांगू शकत नाही. 2 बॉल 10 धावा. एखादा मोठा फटका आला शेवटला थोडस अवघड होईल. टीम कोकेसरे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये. पहा निलेश एक चांगला खेळाडू अमरकचा. नेहमी आपण बघत असतो. इथून या मॅच मध्ये नक्कीच धावा येणं फार गरजेचं आहे. आता 2 बॉल 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. 1 षटकार 1 चौकार. हे समीकरण या मॅच मध्ये. हा बॉल उंच गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. आता इथून षटकार देखील आला तरी मॅच राहील. तो टीम आपल्याला बघायला गेलं तर मानेचीवाडी संघाला 1 बॉल आणि या मॅच मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. पाणी घेऊन जा. लगेचच पाणी घेऊन जायचं. पहा दुसरा खेळाडू 12 पॉइंटला पाठवा. लगेचच मॅच चालू करा. मॅच थांबवू नका. लागला असेल तर इथे मुख्य मॅच वरती पाठवायचा. दुसरा खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये घ्या. मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच कोकेसरे आणि त्यांच्यावर फाईट करेल टीम अमरक. तर 1 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे टीम नाटोशी संघाला. एक बॉल 9 धावा. आणि या मॅच मध्ये पहा
जे म्हटलं जातं ना, पीक जळालं आणि पाऊस आला, चेंडू संपलेत आणि धावा आल्यात. आता या फटक्यांची गरज नाहीये आणि इथून सामना जिंकला टीम मोरया 11 मानेची संघानं. 2 सामने जिंकलेत आणि इथून एक सामना जिंकून फक्त बक्षीस पात्रामध्ये जायचं आहे. आता या 2 संघामध्ये कोणता संघ येतोय वरती काही क्षणामध्ये बघेल. एका बाजूला टीम कोकीसर आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण बघणार आहोत अमरक. आणि यानंतरचा आवाज, जसा पर्यावरणामध्ये बदल तसा आवाजामध्ये बदल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आमचे जवळचे मित्र दीपक बने जोडले जातील. एक समालोचक यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत आणि एक मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान घेतोय. माननीय सन्माननीय आदरणीय जगदीशजी पवार साहेबांचा इथे आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. तर सर्वांना विनंती करतोय हा सन्मान स्वीकारायचा. मी आयोजकांना विनंती करतोय माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे यशोदी सन्मान करायचा. योगीजी चव्हाण या दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत आणि येणाऱ्या मान्यवरांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत.